शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं आपल्या विजयाचे घोडे उधळलेत। 6 पैकी नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवत कमळ फुलवलंय। उल्हासनगरमध्येही सत्तेच्या जवळ भाजप आहे। कल्याण डोंबिवलीतही शिंदे गटानं भाजपाला मागे टाकलं असलं तरी सत्तेत वाटेकरी केले। भिवंडीमध्येही युतीला चांगलं यश मिळालंय, त्यामुळे 3 महापालिकांवर भाजपाचा तर 2 महापालिकांवर शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार आहे। भिवंडीत मात्र त्रिशंकू स्थिती असून काँग्रेसला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या 6 महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम संपलाय। मात्र या सगळ्यांमध्ये भाजपानं जिल्ह्यात मुसंडी मारली आहे। शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही। भाजपाला ज्या महापालिकांमध्ये आव्हान देण्यात आलं तिथे शिंदे गटाचा पराभव झालाय। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र इथे शिवसेना शिंदे गटाचे पुरते पानिपत झाले। केवळ 3 जागा मिळाल्या। उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपाला समसमान जागा मिळाल्यात। इथे भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवत होता, तर शिवसेना शिंदे गटानं टीम टीओके आणि साई पक्षाशी युती केली होती।